नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील शिक्षक कर्मचारी तसेच इतर राज्य शासकीय कर्मचारी यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे. कारण की शिक्षक कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनानं अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्याबरोबरच याची अंमलबजावणी न झाल्यास पगार रोखण्याची तसेच इतर कारवाईचा देखील इशारा देण्यात आलेला आहे. तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. मध्यंतरीच्या QR बेस अटेंडन्सी हजेरीच्या विषयावरून शिक्षकांनी रान पेटवलं होतं. शिक्षकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे काहीसा मागे पडलेला QR अटेंडन्सी हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. नुकतेच जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व गटविकास अधिकारी यांना पत्र काढून शिक्षक, मुख्याध्यापकांसह आरोग्य, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण इत्यादी विभागातील कर्मचाऱ्यांची हजेरीची नोंद संबंधित प्रणालीवरच घ्यावी, तसेच जानेवारीचे मासिक वेतन देखील याच आधारे काढण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करावी असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासन विरोधात कर्मचारी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी, यात वैद्यकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी, पशुवैद्यकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी नेमून दिलेल्या कार्यालयात नियमित उपस्थित असतात किंवा कसे, याबाबतची अचूक माहिती जिल्हा व तालुका प्रशासनास तात्काळ उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेने क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांच्या दैनंदिन उपस्थितीची अचूक नोंद करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून QR बेस अटेंडन्सी सिस्टीम ही मोबाईल व संगणकीय प्रणाली तयार केली आहे. तर दर सोमवारी आढावा घेतला जाणार. तालुका आणि क्षेत्रीय स्तरावरील सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांची या प्रणालीद्वारे उपस्थितीच्या नोंदीबाबत प्रत्येक सोमवारी आढावा घ्यावायचा आहे. दिनांक 1 जानेवारी 2025 पासून अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यालयीन उपस्थितीची पडताळणी करून मासिक वेतन अदा करायचे असल्याचेही पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. तर गटविकास अधिकाऱ्यांवरती जबाबदारी. तालुक्यातील 100% अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती प्रणालीवर उपस्थिती नोंदवितील. यासाठी गटविकास अधिकारी हे तालुक्याचे संनियंत्रण अधिकारी असतील. त्यांनी तालुका आणि क्षेत्रीय स्तरावरील सर्व कार्यालयीन उपस्थितीबाबतचा आढावा घ्यावायचा आहे. या कामी जे अधिकारी कर्मचारी त्यांची जबाबदारी पार पाडणार नाहीत अशा अधिकारी कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करावी आणि याबाबतची नोंद संबंधितांचे स्वयंमूल्य निर्धारण अहवाल भाग 3 मध्ये घेण्याच्याही सूचना केल्या आहेत.